हॅलो स्टुडंट, मी माधवी लिंगरकर, इन्स्ट्रक्टर ॲट लोअर परेल ITI. आज आपण इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल हा विषय शिकणार आहोत. इलेक्ट्रॉनिक सर्किट डायग्राम सिम्बॉलद्वारे तयार केले जाते. इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल हे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट तसेच त्याचे कनेक्शन कुठे जोडायचे हे डायग्राममध्ये दर्शवले असते. साहजिकच इलेक्ट्रॉनिक सर्किट समजून त्याची रिपेअरिंग करण्यासाठी स्टुडंटला सिम्बॉलचे माहीत असणे आवश्यक आहे. या टॉपिकमध्ये सिम्बॉल आणि त्याचे कार्य या स्लाइडमध्ये दर्शविले आहे. वायर्स अँड कनेक्शन. वायरचा सिम्बॉल एक सरळ लाईन दाखवली आहे. टू पास करंट व्हेरी इझिली फ्रॉम वन पार्ट ऑफ अ सर्किट टू अनदर. सर्किट मधला करंट पास करण्यासाठी वायरचा उपयोग केला जातो. वायरमध्ये कॉपरची तार किंवा फ्लेक्झिबल वायर असून वरती इन्सुलेटिंग रबरचा बाइंडर असते. वायर जॉइंट. अ ब्लॉक should be drawn where wire are connected joint. सर्किटमध्ये जॉइंट हा सिम्बॉल दाखवण्यासाठी वायरला टॅप कनेक्शन दाखवले आहे आणि त्याच्यात एक टिपका दाखवला आहे गोल आकाराचा. या सिम्बॉलवरनं कनेक्शन जॉइंट आहे हे दर्शवले आहे. वायर नॉट जॉइंट. In complex diagram, it is often necessary to draw wire crossing even though they are not connected. सर्किट डायग्राममध्ये वायर क्रॉसिंग दर्शवले असते. वायर क्रॉसिंगचा अर्थ आहे की तिथे कनेक्शन नाही, म्हणजेच तिथे वायर जॉईंट नाही. फिक्स रेजिस्टर. The main function of resistor is to resist the flow of electric current and regulate flow of electrons. फिक्स रेजिस्टर हा एक इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट असून हा सर्किट मधील प्रवाह कंट्रोल करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये वापरला जातो. व्हेरिएबल रेजिस्टर. व्हेरिएबल रेजिस्टर विच इज यूज्ड टू कंट्रोल करंट. व्हेरिएबल रेजिस्टरचा उपयोग देखील करंट कंट्रोल करण्यासाठी आहे. व्हेरिएबल रेजिस्टरला 3 टर्मिनल असतात, तसेच फिक्स रेजिस्टरला 2 टर्मिनल असतात. हे सिम्बॉल मध्ये दर्शविले आहे. पॉवर सप्लाय मध्ये प्रचलित सिम्बॉल्स दर्शवले आहेत. सेल सप्लाइज इलेक्ट्रिक DC एनर्जी. द लार्जर टर्मिनल ऑन द लेफ्ट इज पॉझिटिव्ह. अ सिंगल सेल. हा एक सेलचा सिम्बॉल दाखवला आहे. सेलच्या सिम्बॉल मध्ये 2 लाईन्स दाखवल्या आहेत, एक मोठी लाईन, एक छोटी लाईन. मोठी लाईन ही पॉझिटिव्ह टर्मिनल दर्शवते आणि लहान लाईन ही निगेटिव्ह टर्मिनल दर्शवते. बॅटरी सप्लाइज इलेक्ट्रिकल DC एनर्जी. अ बॅटरी इज मोर दॅन वन सेल. द लार्जर टर्मिनल ऑन द लेफ्ट इज पॉझिटिव्ह. सेल आणि बॅटरी मधला मुख्य फरक. सेल हा एक असून बॅटरीमध्ये नंबर ऑफ सेल सिरीज या पॅनल मध्ये जोडले जातात. बॅटरीचा उपयोग DC सप्लायसाठीच केला जातो. सेल मधील लार्ज टर्मिनल पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते, तसेच बॅटरीमध्ये पण लार्ज टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल असून लहान टर्मिनल हे निगेटिव्ह टर्मिनल असते. DC सप्लाय सप्लाइज DC इलेक्ट्रिकल एनर्जी. DC equal direct current, always flowing in one direction. DC सप्लाय हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 टर्मिनल दर्शवले जाते. हा सप्लाय DC इलेक्ट्रिकल एनर्जी पास करण्यासाठीच वापरला जातो. DC फॉर डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंटचा अर्थ काय? एकाच दिशेने प्रवाह वाहणे याला डायरेक्ट करंट असे म्हणतात. Alternating current supplies electrical energy. AC equal alternating current, continuously changing direction. हा इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय आहे. AC for alternating current.
सतत बदलत असतो, म्हणजेच कंटिन्युअली चेंजिंग डायरेक्शन. फ्यूज, a safety device which will blow melt if the current flowing through it exceed a specified value. फ्यूज हा सेफ्टी डिव्हाइस आहे. एखाद्या सर्किट मधनं जास्त प्रमाणात करंट फ्लो झाल्यास हा फ्यूज ब्लो होतो म्हणजेच मेल्ट होऊन सर्किटला पॉवर सप्लाय पासून डिस्कनेक्ट करतो. ट्रान्सफॉर्मर, two coil of wire linked by iron core. Transformers are used to step up, increase and step down, decrease AC voltage. ट्रान्सफॉर्मर मध्ये दोन वाइंडिंग असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. सिम्बॉल मध्ये दर्शवलेला ट्रान्सफॉर्मर हा आयर्न कोर ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरचे दोन प्रकार आहे, स्टेप अप आणि स्टेप डाऊन. जर तुम्हाला व्होल्टेज वाढवायचं असेल तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरा आणि जर व्होल्टेज कमी करायचं असेल तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. अर्थिंग, अ कनेक्शन टू अर्थ फॉर मेनी इलेक्ट्रॉनिक सर्किट. दिस इज द 0 volt ऑफ द पॉवर सप्लाय. अर्थिंग हा इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये अर्थ कनेक्शन करण्यासाठी वापरले जाते. अर्थचे व्होल्टेज 0 volt असते. आउटपुट डिव्हाइसेस, लॅम्प, हीटर, मोटर्स etc. लॅम्प, a transducer which convert electrical energy to light. This symbol is used for lamp providing illumination. लॅम्पचा वापर प्रकाश देण्यासाठी आहे. हा एक ट्रान्सड्यूसर असून जो इलेक्ट्रिकल एनर्जीचे लाईट मध्ये कन्वर्ट केले जाते. लॅम्प इंडिकेटर, लॅम्प इंडिकेटर हा देखील एक ट्रान्सड्यूसर असून इलेक्ट्रिकल एनर्जीचे लाईट मध्ये रूपांतर होते. हा लॅम्प इंडिकेटर म्हणून वापरला जातो. हीटर, अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी टू हीट. हा देखील एक ट्रान्सड्यूसर आहे जो इलेक्ट्रिकल एनर्जीचे रूपांतर हीट मध्ये करतो. मोटर, अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी मोशन. मोटरचा सिम्बॉल कॅपिटल एम मध्ये दर्शवला जातो. हा देखील एक ट्रान्सड्यूसर आहे विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी, म्हणजेच इलेक्ट्रिकल सप्लाय दिल्यानंतर त्याचे रूपांतर मोशन मध्ये होते. मोशन मध्ये म्हणजेच आपला फिरता फॅन. हा फिरता फॅन कायनेटिक एनर्जी दर्शवतो. बेल, अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी टू साऊंड. बेल हे ट्रान्सड्यूसर असून इलेक्ट्रिकल एनर्जीचे आवाजामध्ये रूपांतर करते. बजर, बजर देखील हे ट्रान्सड्यूसर असून इलेक्ट्रिकल एनर्जीचे आवाजामध्ये रूपांतर करते. इंडक्टर, इंडक्टर कॉइल या सोलेनॉइड, a coil of wire which create a magnetic field. When current passes through it, it may have iron core inside the coil. इंडक्टर म्हणजेच कॉइल म्हणजेच सोलेनॉइड. कॉइल म्हणजे काय? तारेचे नंबर ऑफ वेढे. नंबर ऑफ वेढे फॉर्मर बेसवर गुंडाळलेले असते. हा फॉर्मर बेस आयर्न कोर मटेरियल पासून बनवलेला असतो. या कॉइल मधून करंट पास केल्यास त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते. यालाच आपण इंडक्टर किंवा कॉइल या सोलेनॉइड असे संबोधतो. कॅपॅसिटर, कॅपॅसिटर हा इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट आहे. A capacitor store electric charge. A capacitor is used with a resistor in timing circuit. It can also be used as a filter to block DC signal but pass AC signal. कॅपॅसिटरचा उपयोग हा इलेक्ट्रिकल एनर्जी चार्ज स्टोअर करतो. हा टाइमर सर्किट मध्ये वापरला जातो. तसेच
फिल्टर सर्किटमध्ये देखील याचा वापर केला जातो. कॅपॅसिटरमध्ये पोलराइज आणि नॉन पोलराइज असे दोन प्रकारचे फिक्स टाइप कॅपॅसिटर असतात. पोलराइज कॅपॅसिटर मध्ये पोलॅरिटी मार्क केली जाते. नॉन पोलराइज कॅपॅसिटरला पोलॅरिटी नसते. पोलराइज कॅपॅसिटर. A capacitor store electric charge. This type must be connected the correct way round. A capacitor is used with a resistor in a timing circuit. It can be used a filter to block DC signal to pass AC signal. Polarized capacitor हा सर्किटमध्ये जोडताना त्याची पोलॅरिटी मार्क केली जाते. तसेच हा कॅपॅसिटर टायमर तसेच फिल्टर सर्किटमध्ये वापरला जातो. Variable capacitor. Variable capacitor. A variable capacitor is used in radio tuner. रेडिओ सर्किटमध्ये रेडिओ ट्यून करण्यासाठी ट्यूनर म्हणून या कॅपॅसिटरचा वापर केला जातो. यामध्ये एअर गॅन तसेच पीव्हीसी गॅन कॅपॅसिटर वापरले जातात. व्हेरिएबल कॅपॅसिटरचे 3 टर्मिनल असतात तसेच फिक्स कॅपॅसिटरचे 2 टर्मिनल असतात. ट्रिमर कॅपॅसिटर. This type of variable capacitor, a trimmer is operated with small screwdriver or similar tool. It is designed to set when a circuit is made, then left without further adjustment. Trimmer एक छोटा व्हेरिएबल कॅपॅसिटर असून हा पण फ्रिक्वेन्सी ट्यून करण्यासाठी वापरला जातो. ही कॅपॅसिटर व्हॅल्यू चेंज करण्यासाठी आपल्याला स्क्रूड्रायव्हरचा वापर करून स्क्रू घट्ट किंवा लूज केला जातो, ज्यामुळे कॅपॅसिटर मधील डिस्टन्स कमी जास्त होऊन कॅपॅसिटन्स व्हॅल्यू चेंज होते. खास करून हे कॅपॅसिटर रेडिओ सर्किटमध्ये फ्रिक्वेन्सी ट्यून करण्यासाठी वापरले जातात. ट्रान्झिस्टर्स. एनपीएन आणि पीएनपी ट्रान्झिस्टरचे मुख्य 2 प्रकार आहेत. एनपीएन ट्रान्झिस्टर. A transistor amplifies current. It can be used with other components to make an amplifier or a switching circuit. ट्रान्झिस्टर हा एक ॲक्टिव्ह डिव्हाइस आहे आणि हा ॲम्प्लिफायर तसेच स्विचिंग सर्किटमध्ये वापरला जातो. या ट्रान्झिस्टरमध्ये अदर कंपोनेंट्स म्हणजेच रेझिस्टर कॅपॅसिटर जोडून ॲम्प्लिफायर सर्किट बनवले जाते. पीएनपी ट्रान्झिस्टर. A transistor amplifies current. It can be used with other component to make amplifier and switching circuit. PNP ट्रान्झिस्टर देखील ॲम्प्लिफायर तसेच स्विचिंग सर्किट मध्ये वापरला जातो. फोटो ट्रान्झिस्टर. A light sensitive transistor. फोटो ट्रान्झिस्टर हा प्रकाशावर अवलंबून असतो. म्हणजेच या ट्रान्झिस्टरच्या बेसला जर लाईट पास केली तर हा ट्रान्झिस्टर कंडक्ट होतो, म्हणून याला अ लाईट सेन्सिटिव्ह ट्रान्झिस्टर असे म्हटले जाते. तसेच काही सेन्सर आहेत. ह्या सेन्सर मध्ये LDR are transducer which convert brightness, light to resistance and electrical properties. LDR equal light dependent resistor. LDR म्हणजेच लाईट डिपेंडंट रेझिस्टर. LDR हा एक रेझिस्टरचा प्रकार असून या LDR वर प्रकाश दिल्यास म्हणजेच लाईट पडल्यास याची रेझिस्टर व्हॅल्यू कमी होते. म्हणजेच याची रेझिस्टर व्हॅल्यू लाईट वर डिपेंड असल्यामुळे याला लाईट डिपेंडंट रेझिस्टर असे म्हणतात. थर्मिस्टर. थर्मिस्टर अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट टेम्परेचर हीट to resistance and electrical property. थर्मिस्टर हा देखील एक ट्रान्सड्यूसर आहे. हा टेम्परेचरवर वर्क होतो. थर्मिस्टर मध्ये 2 प्रकार आहेत, एनटीसी आणि पीटीसी. एनटीसी मध्ये टेम्परेचर वाढल्यास थर्मिस्टरची रेझिस्टर व्हॅल्यू कमी होते. तसेच पीटीसी मध्ये टेम्परेचर वाढल्यास रेझिस्टर व्हॅल्यू वाढते. या स्लाइड्समध्ये डिफरंट टाइप्स ऑफ डायोडचे सिम्बॉल्स
आणि त्याचे ॲप्लिकेशन दिलेले आहे. पी-एन जंक्शन डायोड. इट इज युज्ड इन रेक्टिफायर सर्किट. या डायोडचा उपयोग रेक्टिफायर सर्किटमध्ये केला जातो. झीनर डायोड. इट इज युज्ड टू रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. झीनर डायोडचा उपयोग रेग्युलेटेड पॉवर सप्लायमध्ये रेग्युलेशन करिता केला जातो. स्कॉटी डायोड. युटिलाइज फॉर द ॲप्लिकेशन फॉर स्विचिंग. हा स्विचिंग म्हणून सर्किटमध्ये जोडला जातो. व्हॅरेक्टर डायोड. द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स मेक्स द सर्किट टू वर्क ॲज अ ट्यूनर. व्हॅरेक्टर डायोड हा व्हेरिएबल कॅपॅसिटर सारखा वर्क होतो, म्हणून याचा उपयोग ट्यूनरमध्ये ट्यून सर्किटमध्ये केला जातो. लाईट इमिटिंग डायोड. इट इज युज्ड इन रिमोट सर्किट अँड इन LED लाइटिंग. LED लाइटिंग करिता तसेच टीव्हीच्या रिमोट सर्किटमध्ये सेन्सर म्हणून वापरला जातो. फोटो डायोड. इट इज युज्ड इन अ सेन्सर सर्किट. फोटो डायोडचा उपयोग सेन्सर म्हणून केला जातो. टनल डायोड. टनल डायोड हॅव यूज्ड टू स्विचेस. याचाही उपयोग स्विचेस म्हणून केला जातो. ऑडिओ अँड रेडिओ डिव्हाइसेस. मायक्रोफोन. अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट साऊंड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. हा एक ट्रान्सड्यूसर असून साऊंड म्हणजे आवाजाचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करतोच, म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी. इयरफोन. अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी टू साऊंड. हा देखील एक ट्रान्सड्यूसर आहे. हा इलेक्ट्रिकल एनर्जीचे साऊंडमध्ये म्हणजे आवाजात रूपांतर करतो. लाऊडस्पीकर. अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी टू साऊंड. हा देखील एक ट्रान्सड्यूसर आहे जो इलेक्ट्रिकल एनर्जीचे आवाजात म्हणजे साऊंडमध्ये रूपांतर करतो. पिझो ट्रान्सड्यूसर. अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी टू साऊंड. पिझो ट्रान्सड्यूसर देखील इलेक्ट्रिकल एनर्जीचे आवाजात रूपांतर करते. एम्प्लिफायर. An amplifier circuit with one input. Really, it is a block diagram symbol because it represents a circuit rather than just a one component. Amplifier हे एक वन सर्किटचा डायग्राम दर्शवला जातो. यामध्ये एक इनपुट सिग्नल असून एक आउटपुट सिग्नल असतो. हा एक एम्प्लिफायरचा सिम्बॉल दर्शविला आहे. एरियल. Antenna. A device which is designed to transmit radio signal. It is also known as a antenna. Antenna हा रेडिओ रिसिव्हर मध्ये वापरला जातो. ट्रान्समीटरने पाठवलेला सिग्नल अँटेनाद्वारे रेडिओला दिला जातो. मीटर अँड ऑसिलोस्कोप हे दोन्ही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. मीटरमध्ये व्होल्टमीटर, एमीटर, गॅल्व्हनोमीटर, ओहममीटर हे दर्शवले आहे. Voltmeter is used to measure voltage. The proper name of voltage is potential difference, but most people prefer to say voltage. Voltmeter हे व्होल्टेज मेजरमेंट करण्यासाठी वापरले जाते. Ammeter. An ammeter is used to measure current. Ammeter म्हणजेच करंट मीटर हा सर्किटमधला करंट मेजर करण्यासाठी वापरला जातो. Galvanometer. A galvanometer is very sensitive meter which is used to measure tiny current, usually 1 milliampere or less. Galvanometer हा खूप सेन्सिटिव्ह मीटर असून कमी करंट मेजर करण्यासाठी वापरला जातो. Ohmmeter. A ohmmeter is used to measure resistance. Most multimeter have an ohmmeter setting. Ohmmeter हा रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरला जाऊन ओहममीटर चा वापर करण्या अगोदर त्याची सेटिंग केली जाते. ऑसिलोस्कोप. An oscilloscope is used to display the shape of electrical signal and it can be used to measure the voltage and time period.
ऑसिलोस्कोपद्वारा आपण सिग्नल चेक करू शकतो, तसेच त्याचे मेजरमेंट व्होल्टेज आणि टाइम पिरियडमध्ये दर्शवलेले असते. डिजिटल इलेक्ट्रॉनचे सर्किट तयार करण्यासाठी बेसिक लॉजिक गेट्स लागतात. यामध्ये बेसिक लॉजिक गेट्सचे सिम्बॉल्स, ट्रुथ टेबल आणि फंक्शन दिलेले आहे. नॉट गेट. नॉट गेट एक इनपुट एक आउटपुट. A NOT gate can only have one input. The 0 on the output means NOT. The output of NOT gate is inverse opposite of the input. A NOT gate is called an inverter. NOT gate मध्ये बबल जो इंडिकेट केला आहे त्याचं फंक्शन आहे इन्व्हर. इन्व्हर्शन्स म्हणजे इनपुटला जे काही अप्लाय कराल त्याचं इनव्हर्स आउटपुटला मिळेल. इनपुट 0 असेल आउटपुट 1 आणि इनपुट 1 असेल आउटपुट 0. अँड गेट. अँड गेटमध्ये 2 इनपुट्स 1 आउटपुट दिलेले आहे. अ अँड गेट कॅन हॅव 2 and more inputs. The output of AND gate is true when all its inputs are true. AND gate मध्ये A, B हे 2 इनपुट असून ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन्स होतं. A, B 0 into 0 equal 0, 0 into 1 0, 1 into 0 0 आणि 1 into 1 equal 1. NAND gate. NAND gate can have 2 and more inputs. The output of NAND gate is true unless all its inputs are true. NAND gate हा AND गेटचा कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे जे फंक्शन्स AND गेट करतं त्याच्या एक्झॅक्ट उलट फंक्शन NAND गेट करेल. म्हणजे 0 into 0 equal to 0 आहे, त्याचं कॉम्प्लिमेंट 1. AND गेट प्लस नॉट गेट इक्वल टू NAND. म्हणजेच AND गेटच्या पुढे नॉट गेट जोडला जातो म्हणून NAND फॉर्म होतो. OR गेट. OR गेटमध्ये A आणि B 2 इनपुट्स आहे. ह्या 2 इनपुटची बेरीज होऊन आउटपुट मिळतं. An OR gate can have 2 and more inputs. The output of OR gate is true when at least one or its input is true. OR gate मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त इनपुट हे ट्रू पाहिजे, म्हणजेच 1 पाहिजे. A plus B equal Y. म्हणजे 0 plus 0 0, 0 plus 1 1, 1 plus 0 1 and 1 plus 1 1. हे लॉजिक गेट्स डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्याचे सर्किट फॉर्म करताना वापरले जाते. लॉजिक गेट्स NOR. 2 इनपुट 1 आउटपुट. A NOR gate can have 2 and more inputs. The output of NOR gate is true when none of its inputs are true. NOR चं फंक्शन्स आहे OR plus NOT. OR फंक्शन्स मध्ये A plus B equal to Y. म्हणजे दोन्ही इनपुटची बेरीज होते. NOR फंक्शन्स मध्ये OR plus NOT असल्यामुळे OR च्या एक्झॅक्ट कॉम्प्लिमेंट वर्किंग NOR असते. म्हणजेच 0 plus 0 equal to 0, 0 चं कॉम्प्लिमेंट्स 1. 0 plus 1 equal to 1, त्याचं कॉम्प्लिमेंट 0. अशा प्रकारे NOR गेटचं ट्रुथ टेबल फॉर्म होतं. XOR गेट. XOR गेट A आणि B हे 2 इनपुट असून Y हे आउटपुट आहे. An XOR gate can have only 2 inputs. The output of XOR gate is true when its inputs are different. XOR gate मध्ये आउटपुट ट्रू असेल, 1 1 असेल, कधी जेव्हा इनपुट 0 की 1 या 1 0 असेल तेव्हा. 0 0 1 1 कंडिशनला आउटपुट 0 असेल. XNOR गेट.
XNOR गेटमध्ये दोन इनपुट्स एक आउटपुट आहे. XNOR गेट can only have two inputs. The output of XNOR gate is true when its inputs are in same, both true or both false. XNOR म्हणजेच XOR plus NOT. XOR चं फंक्शन्सचे कॉम्प्लिमेंट्स XNOR मध्ये मिळतं. म्हणजेच जेव्हा 0011 स्टेट असेल तेव्हा आउटपुट 1 मिळेल. 1 means ट्रू आउटपुट. इंडस्ट्रियल कंपोनेंट्स. इलेक्ट्रॉनिक्समध्ये हे एक स्पेशल कंपोनेंट्स वापरले जातात. ट्रायॅक, डायॅक, एपीटी, मॉसएपीटी, यूजेटी, एससीआर हे स्पेशल इंडस्ट्रियल कंपोनेंट्स आहेत. ट्रायॅक. ट्रायॅक स्टँड फॉर ट्रायोड फॉर अल्टरनेटिंग करंट. A triac is a semiconductor device with 3 terminals that control the flow of current. ट्रायॅक हा सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. त्याला 3 टर्मिनल असून याचा उपयोग अल्टरनेटिंग करंट कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो. डायॅक. द डायॅक इज बायडायरेक्शनल सेमीकंडक्टर स्विच. डायॅक हा दोन्ही डायरेक्शनलना कंडक्ट होतो म्हणून त्याला बायडायरेक्शनल म्हणतात. नॉर्मली डायॅक हा एसी सर्किटमध्ये ट्रायॅक सोबत जोडला जातो. FET. FET is a transistor where output current is controlled by field effect. FET हा एक ट्रान्झिस्टरचा प्रकार असून याचे आउटपुट फील्ड इफेक्टने कंट्रोल केले जाते. MOSFET. MOSFET make electronic switch for controlling load. MOSFET चा वापर इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणून केला जातो. UJT. A unijunction transistor, a 3-terminal lead electronic semiconductor device with one junctions act exclusively as an electrical control switch. UJT stand for unijunction transistor. हा देखील स्विच म्हणून तसेच सॉटूथ ऑसिलेटर मध्ये UJT चा वापर केला जातो. यामध्ये एक जंक्शन असून 3 टर्मिनल UJT ला असतात. SCR. A silicon control rectifier is a 4-layer solid state current controlling device. SCR a silicon control rectifier. यामध्ये 4 लेयर कन्स्ट्रक्शन मध्ये असून हा करंट कंट्रोलिंग डिव्हाइस आहे.